पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अहिल्यानगर शहरामधल्या राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल। जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये 7 पोलीस कर्मचारी जखमी। पोलिसांनी 39 जणांना घेतलं ताब्यात। ओवेसींचा आज अहिल्यानगर दौरा। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरामध्ये ओवेसींची सभा। ओवेसींच्या सभेला अद्याप परवानगी नाही। ओवेसी काय बोलणार याकडे लक्ष। कोटलामध्ये काल पोलिसांचा लाठीचार्ज। अहिल्यानगरच्या कोटलामध्ये पोलीस बंदोबस्त कायम। पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात। पोलिसांनी अद्याप ओवेसींच्या सभेला परवानगी दिलेली नाही। एकत्र व्हा, भाजपा आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा। कोल्हापुरातील सभेतून अझदुद्दीन ओवेसींचं आवाहन। पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट का खेळला? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवेसींची टीका। तर पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवाची किंमत काय आहे ते सांगा। ओवेसी यांचा सवाल। मोदींनी सैनिकांची तुलना क्रिकेटरसोबत केली। ओवेसींची टीका। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। राज्यामधील गळीत हंगामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक। थकीत एफआरपी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेण्याची शक्यता। अनेक कारखान्यांनी राजकीय वरदहस्त असल्यामुळे एफआरपी थकवल्याची चर्चा। पुराचं राजकारण कोण करतंय? मुख्यमंत्री जोर लावा, विरोधी पक्ष काय करतोय? हा सत्ताधाऱ्यांचा प्रश्न मूर्खपणाचा। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर निशाणा। मुख्यमंत्री स्वतः कार्यामध्ये उतरल्याशिवाय यंत्रणांमध्ये वेगात हलत नाहीत आणि राजकारण आम्ही करत नाही, तुम्हीही करू नका, सामनातून हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवाजी पार्क मैदानावर कालपासून तयारी सुरू। पावसामुळे शिवाजी पार्क मैदानावर चिखल। तर शिंदेच्या सेनेचे नेते आज आझाद मैदानाची पाहणी करून आढावा घेणार। आझाद मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा। मुंबई महापालिकेसाठी शिंदे ठाणे पाटण राबवणार। मुंबई महापालिकेसाठी शिंदेंकडून जोरदार तयारी। जात आणि व्यवसाय निहाय सेल शिवसेना स्थापन करणार। शिंदे 15 ते 20 नवीन सेल मुंबईमध्ये स्थापन करणार। मायक्रो मॅनेजमेंटवर एकनाथ शिंदे भर देणार। परंतु एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया घेतलेला नाही। मी खोटी कामं केली नाही, त्यामुळे कितीही आरोप झाले तरी विचलित होणार नाही। नितीन गडकरी यांचं अंजली दमानी यांना प्रत्युत्तर। इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा। इंधन तेलाच्या आयातीवर 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते। ज्या लोकांचा धंदा मारला गेला त्यांनी माझ्याविरुद्ध पेड न्यूज सुरू केल्या। नागपूरमधल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। माजी आमदार सेवक वाघाये यांचे बंधू विलास वाघाये यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। विलास वाघाये भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। भाजपचे पुण्याचे दौंड शहराचे अध्यक्ष स्वप्नील शाह यांचा राजीनामा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला दौंड तालुक्यामध्ये धक्का। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजवण्यास सुरुवात। पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आज आरक्षण जाहीर होणार। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 11 वाजता सोडत निघणार। रत्नागिरी जिल्ह्यात 9 पंचायत समित्या। सभापतीपदाच्या आरक्षणाकडे लक्ष। महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती। या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला। या संदर्भातला शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला। नियुक्तीनंतर दरेकरांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। यंदा दसऱ्यालाही जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। 147 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली। 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यामध्ये उभारण्यात आली। अतिवृष्टीनं गेल्या महिनाभरात राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार। 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। हवामान विभागाची माहिती। तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती। अतिवृष्टीचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला आणि फळांच्या आवकावर मोठा परिणाम। मोसंबी आणि पपईची आवक कमी झाली असून सीताफळाची आवकही ठप्प। छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानाची चंद्रकांत खैरेंकडून पाहणी। लासूर, परसोडा, हडस, पिंपळगाव, भानुवाडी, हर्सुल गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद। खैरेंनी अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश दिले। नंदुरबारमधील नुकसानग्रस्त भागाची आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांकडून पाहणी। अष्ट, कोंडामळी, धानोरा, शनी मांडळ या मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान। लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल। गावितांचं शेतकऱ्यांना आश्वासन। नाशिकमध्ये गोदावरीचा पूर ओसरला। मात्र रामकुंड परिसरातील मंदिरं अजूनही पाण्याखाली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होण्याची शक्यता।
नंदुरबारमध्ये गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ. हवामान खात्याकडून जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. त्यामुळे नुकसानाचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता. जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर. धरणगाव तालुक्यामधल्या चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. भीमा आणि नीरेच्या खोऱ्यातील दमदार पावसामुळे चंद्रभागा नदी दुधडी भरून वाहते. चंद्रभागेच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली. मात्र उजनी धरणातील विसर्ग कमी केल्यानं पंढरपूरच्या पुराचा धोका टळला. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं. 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 138% पाऊस झाला. जळगावच्या भुसावळमध्ये हातनबर धरणाचे 4 दरवाजे उघडले. हातनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं माजलगाव तालुक्यामधल्या शेतीला फटका. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. घरांमध्येही पाणी शिरलं. माजलगाव परतूर रस्ता वाहतुकीसाठी बंद. नैसर्गिक आपत्तीमुळे ठाण्यामध्ये 27 जणांचा मृत्यू तर 21वर नागरिक जखमी. ठाणे जिल्ह्यामध्ये 84.1 मिलीमीटर पावसाची नोंद, तर भिवंडीमध्ये सर्वाधिक 108 मिलीमीटर आणि मुरबाडमध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडाल्यानंतर माजी आमदार उदयसिंह राजपूत यांनी स्वतः पाण्यामध्ये उडी घेऊन शोधकार्य सुरू केलं. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळताच उदयसिंह राजपूत यांनी थेट पाण्यामध्ये उडी घेतली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून